नमस्कार. आज सुवर्णपल डोंगर येण्याचं कारण म्हणजे हनुमान दौरा, अभ्यास दौरा 2024 श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक वर्षी दरवर्षी हनुमान संप्रदाय सांगली कुपवाड यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली अभ्यास दौरा सहल, त्या निमित्तानं आज आम्ही गाव नावडी, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येण्याचं कारण म्हणजे आज हा जो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला परिसर सर्व दावला जाईल. येण्याचं कारण म्हणजे म्हाळिंगरायाचे चुलते आणि वडील सोमराय पाटील, तुकाबराय पाटील ते बारामती पटणाला राज्य करत असताना सद्गुरू असणारा त्यांचा घरचा कुळस्वामी गुरु सोनार सिद्ध त्यांच्या ज्या जाण्या, त्यांच्या गाई म्हशीचं जे खिल्लार, गायींचं जे खिल्लार होतं ते त्यांच्याकडं सांभाळण्याकरता होतं. आणि अंधन राजाने दिलेली ती जी गाय होती त्या गायीपासून 700 जाण्याचं खिल्लार झालेलं त्या गुरुची दौलत म्हणून ती सांभाळत होती. 12 वर्षाचा दुष्काळ त्या बारामती नगराला, बारामती पटणाला पडला आणि चाऱ्याची टंचाई बसू लागली, पाण्याची टंचाई बसू लागली. गुरु आपल्यावरती कोप करत गुरुच्या ज्याने मरण पावतील या भीतीपोटी साक्षात गुरु सोनाशदांना आशीर्वाद दिला आणि त्या सांगण्याप्रमाणे त्यांनी बारामती सोडली. बारामती सोडत असताना वस्त्या करत जिथं चारा मिळेल तिथं चारायची, पाणी मिळेल तिथं पाजायची. ह्या बारामती सोडून ह्या शाडबाबाचा डोंगर म्हणजे सध्याचा सोर्णेश्वर डोंगर, सुवर्णपल डोंगर असंही म्हणलं जातं. आपल्या मौखिक परंपरेनुसार शाडबाबाचा डोंगर असे आज संबोधलं जातं. या ठिकाणी आज आम्ही आलोय आणि ही जी गुंफा आहे ह्या ठिकाणी पाण्याचा पण टाकी असल्यासारखा थोडा भाग आहे आणि ह्या गुहेला सुद्धा खांब पहिलं होतं. आता हे खांब कट केलेलं आहे. एक दोन खांब होते, 2 खांब कट केलेले आहेत. आणि या ठिकाणी साक्षात गोरक्षनाथ यांनी सुद्धा तपश्चर्या केलेली ही जागा आहे. याच ठिकाणी सोमराय पाटील म्हणजे म्हाळिंगरायाचे चुलते सोमराय पाटील आणि गुरु गोरख म्हणजे भैरवनाथाकडे जी जे त्यांची जी गोड बंगाल विद्या होती ती विद्या ह्याच ठिकाणी म्हाळिंगराया, जंबोरील जकराया आणि गुरु सोनारसिद्धाच्या आशीर्वादानं सोमराय पाटील यांनी भैरवनाथाखंड म्हणजे सोनारसिद्धाखंड विद्या शिकले जागा. ही जागा, ह्या जागेचं महत्व आज सुद्धा आपल्या हनुमतामध्ये पवित्र स्थान मानलं जातं. कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र पूर्ण या ठिकाणी या जागेचं महत्व आपल्या हनुमत संप्रदायामध्ये अनेक धनगरी मौखिक परंपरेमध्ये वर्णामध्ये प्रत्येक ठिकाणी याचा उल्लेख करावा लागतो. कारण साक्षात गुरु सोनारसिद्धानं स्पर्श केलेली, सोमराय पाटलांनी स्पर्श केलेली, कनुमातेने स्पर्श केलेली, म्हाळिंगराने स्पर्श केलेली, जकराने स्पर्श केलेली पावनभूमी आहे. कधी जर येण्याचा योग जर तुमचा आला तर आवर्जून भेट द्या. तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, गाव नावडी. हा डोंगर गावापासनं एक 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती आहे. तर अवश्य भेट द्या. धन्यवाद.